नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। आता बातमी पाहूया। श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सव मोजे लांजे। श्री क्षेत्र लांजे येथे जगद्गुरू तुकाराम महाराज बीज वर्ष 78वे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या सोहळ्यास पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यामध्ये युवकांचा वाढता सहभाग व सुनियोजित नियोजनामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या दिव्य सोहळ्यात गुलालाचे कीर्तन श्री हबप सुशील महाराज पंढरपूरकर यांचे सर्व कीर्तन व सर्व क्षणचित्र कॅमेरामॅन अभिजित राठोड यांनी टिपलेले आहेत। पाहूयात सविस्तर। एका विठ्ठली चिंतिता काय केले नव्हे। लोक तुकोबरायांना विचारतात देवाचं नाव घेतल्यावर काय होतं। तुकोबरायांनी त्यांनाच प्रश्न विचारला, अहो देवाचं नाव घेतल्यावर काय होत नाही, अवघे होती लाभ एका या चिंतनी। नाम संकीर्तने गोविंदाच्या किंवा करिता चिंतने विठोबाची। न भेटे ते भेटो येईल आपण, न भेटे ते भेटो। दुसऱ्या कोणत्याही साधनाने जे भेटत ते तर भेटलच, परंतु दुसऱ्या कोणत्याही साधनाने जे भेटत नाही तेही भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होईल। अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन अमोघ साधन आहे, अमोघ साधन आहे। काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली। लोक समकालामध्ये बघा, चिंचवडला चिंतामणी गोसावी गणपतीचे उपासक राहत। सिद्ध महात्मा होते, त्या भागामध्ये त्यांची प्रसिद्धी होती। अनेक लोक त्यांच्या दर्शनाला वगैरे यायचे। तुकाराम महाराज देखील दिवशी त्यांच्या दर्शनाला येते। सकाळची वेळ होती आणि चिंतामणी देव मानस पूजा करण्याकरता बसलेले होते। आणि चिंतामणी देवाने त्यांच्या शिष्याला सांगितलं होतं की माझी मानस पूजा होईपर्यंत घरामध्ये आतमध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा नाही। तुकोबराई गेले आणि तुकोबराईंनी चिंतामणी देवाच्या शिष्याला तुका हे देव पूजा करतायत, बसा येतील आता। पूजा वगैरे आटोपल्यानंतर देव बाहेर आले, तुकोबराईंना पाहिलं। अहो तुकोबराय कधी आले? तुकोबराईंनी आपल्या पंढरीच्या वारकऱ्याच्या नियमाप्रमाणे पंढरीशी लोकांनाही अभिमान वाया पुढे पहिल्यांदा चिंतामणी देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मग तुकोबराईंनी सांगितलं, देवा तुम्ही मानस पूजा करत असताना मानस पूजेमध्ये ज्या वेळेला मायाला शिव्या देत होता ना तेव्हा मी आलो। चिंतामणी देव ज्या वेळेला मानस पूजा करण्याकरता बसले होते त्यावेळेला मानस पूजा गणपतीचं ध्यान करण्याच्या ऐवजी त्यांना ती आठवण फुलझाडाची झाली। फुलझाडं सुकली होती। 2-3 दिवसापूर्वी अगोदरच माळ्याला पाणी द्यायचं सांगितलं होतं आणि ही गावाला गेली होती। त्यांनी 3 दिवसापासून पाणीच नाही दिलं, त्यामुळे झाडं सर्व सुकून गेलेली दिसली। तसे चाले स्नान केलं आणि पूजाला बसले। माळी काही भेटलेला नव्हता, त्यामुळे पूजेमध्ये ते त्याला काय करत होते, बोलत होते, शिव्या देत होते। हे तुकाराम महाराजांनी जाणलं। महाराज चिंतामणी देवाच्या मानस पूजामध्ये काय चाललं हे तुकाराम महाराजांनी जाणलं। महाराज चिंतामणी देव आणि ब्राह्मण गणपतीचे साक्षात्कारी भक्त तुकोबराईंच्या चरणावर साष्टांग दंडवत केला। मानस पूजा मी करत असताना घडलेलं तुम्हाला कसं काय कळालं, काय साधना केली? तुकोबराय सांगतात, करिता चिंतन विठोबाची न भेटे ते भेटो येईल आपण। तुकोबरायांच्या जीवनातील असे अनेक किस्से आहेत, अनेक किस्से। वरून पाहिलं ना, तुकाराम महाराजांची एवढी हालाकीची परिस्थिती होती। तुकाराम महाराजांनी स्वतः काही कमवायचं नाही आणि लोकांचं काही घ्यायचं नाही। आम्ही कमवत नाही परंतु लोकांचं घेतो, त्यामुळे मंत्र्यासारखं राहतं। आमच्याकडे काही अडचण नाही। ते कमवतही नव्हते आणि घेतही नव्हते। बरं कोणी जबरदस्ती घरी आणून टाकलं तर जिजामाऊलीला घेऊ देत नव्हती, तळतळायची अशी वरून परिस्थिती होती। मला तुकाराम महाराजांची किती टाळकरी होते? 14। एक टाळकरी गरीब होता, विचार त्याला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली। कारण तुकोबराईंनी एकादशीला कीर्तनामध्ये सांगावं, बाबांनो जोपर्यंत मनुष्याचे गात्र चांगले आहेत, इंद्रिय चांगले आहेत, तोपर्यंतच मनुष्याने तीर्थयात्रा करून घ्यावी। जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तुआ प्रिय सोयीत पाहे। तीर्थयात्रे जाय चुकू नको, त्वा यात्री अलंकापुराई ते त्यावरती। त्या टाळकऱ्याच्या अंतकरणामध्ये मनामध्ये भावना निर्माण झाली की आपणही तीर्थयात्रा केली पाहिजे। तुकोबराईंच्याकडे आला, दर्शन घेतलं। तुकोबराईंनी विचारलं, का रे बाबा
कसं काय येणं केलं? महाराज मला तीर्थयात्रेला जायचं. तुकाराम महाराज म्हणजे चांगला ही जा. म्हटलं महाराज माझ्याकडे पैसे नाही, तीर्थयात्रेला जाण्यासाठी काय लागतो महाराज? पैसा लागतो, द्रव्य लागतो. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी एकच काय खडा उचलला, कशाचा? मातीचा. आणि त्या टाळकऱ्याच्या हातावर ठेवला. हातावर ठेवल्याबरोबर त्या खड्याचा होन तयार झाला. होन म्हणजे सोन्याचं नाण. तुकाराम महाराज बालू महाराज या काळात असते तर बरं झालं असतं बाबा. आता सोनं 90,000 वर गेले. लोक तुकाराम महाराजाला थोडकीत फिरले असते. हातावर ठेवल्याबरोबर त्या खड्याचा होन झाला आणि सांगितलं, हा दिलेला जो होन आहे ना, हा होन सोनाराकडे जायचं, मोडायचा. 7-8 पैसे त्या काळात येईल. तुकाराम महाराजाच्या काळात 7-8 पैसे आले की त्याच्यातला एकच पैसा खिशात टाकायचा, बाकीचे पैसे खर्चायचे. पैसे बाकीचे सर्व खर्च झाले की खिशात टाकलेल्या पैशाचा पुन्हा होऊन तयार झाला. पुन्हा तो मोडायचा. तो पैसा मोडून एक पैसा खिशात टाकला की बाकीचे पैसे आहे तोपर्यंत तो पैसा करायचा. अशी हुशार होती तुकाराम महाराज. त्यांनी स्वतःचा उपयोग बघा, लोकांचा संसार वाढवण्याकरता कधी होऊ नये. स्वतःचा नाही वाढवला तर दुसऱ्याचा कशाला वाढवायचा? परमानंदा करता मात्र उपयोग करायचे. त्याला सांगितलं, बाबा तुझी तीर्थयात्रा झाल्यानंतर हा दिलेला जो होन आहे ना, हा होन आम्हाला परत आणून द्या. मला तो टाळकरी प्रत्येक क्षेत्रात जायचा, सगळ्या विधी पूर्ण करायच्या, सगळ्या पूजा करायच्या, तो पैसा तसा. आणि हा जिवंत झाला. तीर्थयात्रेहून परत आल्यानंतर त्याला ते जड जायला लागलं. त्याला वाटलं एवढा होन जर महाराजांनी आमच्याकडे ठेवला तर ताणच नाही ना राहणार. महाराजाबरोबर कीर्तनला फिरू म्हणला आपण. महाराज काय आमच्यासारखं फिरत नाही, एकांतामध्ये साधना करायची. मला तुकाराम महाराजांची आपण काय करू, परीक्षा घेऊ. काही काही माणसं महाराज साधूची सुद्धा परीक्षा घेतात. परीक्षा घेऊ, बघू तुकाराम महाराज काय करतात काय नाही. तीर्थयात्रेहून घरी आला, संध्याकाळी विश्रांती घेतली. सकाळी स्नान करण्याकरता ज्या वेळेला निघाला त्यावेळेला कपडे काढले. ज्या शर्टात कोण आहे तो शर्ट काढून खुंटीला अडकून ठेवला. स्नान झाल्यानंतर महाराजाकडे जात असताना नवीन शर्ट काढला कपाटातून, पेटीतून. तो परिधान केला, महाराजाकडे गेला, नमस्कार वगैरे केला. तुकोबराईने विचारलं, अरे बाबा कुठे गेलता? आळंदीला गेलतो, ऋषिकेशला गेलतो, हरिद्वारला गेलतो. इथं असं आहे बघा महाराज, तिथं तसं आहे बघा महाराज. तुकाराम महाराजांना सांगू लागला. तुकाराम महाराज म्हणजे बरं बरं बरं. अरे तुला आठवतंय का, तू तीर्थयात्रेला निघाला होता, त्यावेळेला माझ्याकडे आला, तुझ्याजवळ पैसे नव्हते, त्यावेळेला मी तुला होन दिला होता, तो होन दे ना आम्हाला आमचा. तो टाळकरी काय म्हटला, महाराज आणलाय ना महाराज, खिशात हात घातला तर कुठं काय? म्हटला महाराज आतापर्यंत होता, आता स्नान करून येताना रस्त्यातच कुठं पडला की? तुकाराम महाराज काय म्हणजे ऐका, पूर्ण भारत भ्रमण केलं त्यावेळेला नाही पडला आणि रस्त्याने येतानाच बरं पडला. हा बरं तुकाराम महाराज म्हणजे जाऊ दे पडू दे, काय म्हणजे जाऊ दे. तू घरी गेला संध्याकाळी, अडकून ठेवलेल्या शर्टाच्या खिशामध्ये हात घालून बघितला तर तो पडला. म्हणून तुकोबराय सांगतात, करिता चिंतन न भेटे ते भेटुवा येईल. आपण दुसऱ्या कोणत्याही साधनाने जे मिळतं ते तर मिळत, परंतु दुसऱ्या कोणत्याही साधनाने जे मिळत नाही ते भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होईल. अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन अमुक साधन आहे. अमुका केली का चिंतिका विठ्ठली. हे साधन कसं आहे, अभंगाच्या दुसऱ्या
भगवंताचं नामचिंतन काय फळ प्राप्त करून देतं, शेवटचं फळ सगळीच फळ प्राप्त होत आहे. दुसऱ्याच्या नावाने भगवंताचं नामचिंतन हे नुसतं साधन नाही, तर सगळ्या साधनाचं सार आहे. सार सार विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळ पाणी जपता हे वारंवार. सारा सार विचार करा उठावती, नाम धरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवशू. फलकट तो संसार येते सार भगवंत. आपला संसार आहे ना, हा संसार फलकट आहे आणि भगवंताचं नाम सार आहे. आणि आता दुसरं एक फल आहे. काय फल प्राप्त होतं? भवसिंधू उतरी पार. हे नामचिंतन भवसिंधू पार उतरी, भवसागरातून पलीकडे घेऊन जातो. या अध्यात्म क्षेत्रात सर्वात अशा प्रकारचं श्रेष्ठ फल आहे. भवाला सागराची उपमा देऊन बहुरूपी सागरातून तारून नेणारं साधन आहे. या साधनाचा जो आश्रय करतो, या साधन रूपी नौकेमध्ये जो आरूढ होतो, त्याला हे साधन या भवसिंधूतून तारून नेतो. सिंधूतून तरणं, समुद्रातून तरणं तसं खूप कठीण आहे. आणि हा भवसिंधू आहे. म्हटले भवसिंधू म्हणजे काय? भवसिंधू शब्दाचा अर्थ आहे संसार. पण संसार म्हणजे काय? आम्ही संसार कशाला म्हणतो बाबा? घरदार मुलं बाळ याला आपण काय म्हणतो? संसार. संत महात्मे याला संसार म्हणत नाही. संत महात्मे जन्माला येणं आणि मरण याला संसार म्हणतात. किती वेळा जन्मा यावे आणि संसार म्हणजे काय? संसार शब्दाचा अर्थ होतो मृत्यू. चला गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये तेषामहं समुधरता मृत्यू संसार सागरात भवामिन चिरात पार्थमय्यावे शीतचेतसाम. किंवा विष्णू सहस्रनामामध्ये चला यशस्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये चला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेन ये संसारी खरु दुस्तरी. या श्लोकाखालच्या सर्व ओव्या घरी गेल्यानंतर वाचून घ्या. आणि हा संसार कसा आहे तुकोबाराय सांगतात. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे. संसाराच्या अंगी अवघेच व्यसनी आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. हा संसार कसा आहे ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही मोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शोनी पाठी लागले ओढा कवना शरणदार. दृष्टी देईल निर्मळ धर्मदागुस देवाचा जेव्हा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याची नाव मी उच्चारी. का आंधळ्याचं प्रमाण आहे मला खरा काकडा करायला पाहिजे मनुष्य. काकड्यात जो आनंद आहे ना तो आनंद कीर्तनात नाही. कीर्तनापेक्षा 1000 पटीने आनंद काकड्यात आहे. पण आपण काकडा कसा केला पाहिजे? साक्षात भगवंताला आपल्या मुखाविंदाने आळवता येईल. बघा आमच्या फडकऱ्यामध्ये 7 मालिका काकड्याच्या म्हणतात. कोणत्या कोणत्या? पहिली मालिका असणारी एखादा वारकरी उठला सकाळी की त्याच्या मुखारविंदातून एक शब्द बाहेर पडणार. कोणता? वासुदेव हरी पांडुरंग हरी. मग वारकऱ्याचा काकडा चालू झाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. पहिली मालिका कुठपर्यंत? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी. मग सुता कायवनी झाले सोयरे त्रिभुनी. देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. मग सुता कायवनी झाले सोयरे त्रिभुनी. पहिली मालिका. दुसरी मालिका कोणत्या कोणत्या भक्ता करता विटेवरच्या मालकाने काम केली करता. दुसरी मालिका सज्जन कस या गुलागे मास माया सावत्या कुरकुरागे नरहरी सुनार कुंकू लागे. लोका मेळा संगे डोळे नामयाची जणी सवेचे सवी धर्मा घरी पाणी वाहेदारी. नाम्या सवी जीवी नऊ संकोचित ज्ञान्यांचे भिंत अर्जुनाचे रती होय हा सारथी बक्षी होय प्रीती राम्याची. ज्या वेळेला
अर्जुनाला रथावर चढायचं असतं त्यावेळेला त्या भगवंताने बघा अर्जुना करता हात पुढे करावा आणि अर्जुनाने बुटासहित पाय कशावर द्यायचे भगवंताच्या हातावर. ज्ञानोबाई वर्णन करतात देखा नवल दया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जेत सारथ्य पण भारताचे कळे असे. देवाच्या रथाचा खरारा केला, देवाचे घोडे राखले महाराज भगवंताने. म्हणून या करता दुसरी मालिका तिसरी मालिका असणारी विकोद्या थोडं तिसरी मालिका भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन. सुंदर ते धान उभे विठेवरी कर कटेवरी थे बोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर आपण जर कधी पंढरपूरला गेला तर त्या भगवंताचं रूप पहा. मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सुवमनी विराजित राजस सुकुमार मदनाचा पुतळा सदा माझे डोळे. चौथी मालिका साधू संताला जाग करण्याकरता उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली. कारण पहिले वारकरी कोण आहेत हे सुद्धा चौथ्या मालिकेत. रंभाधिक नाचती उभ्या जोरोनी माणसं टडटड करतात. मला काय पाहिलं तो काळ समोर उभा राहिला ना काही चालत नाही. काय रुबाबदार होती माणसं जुन्या काळात. नुसतं खाकरदकी गाव हातरायचे गेले गेले संपले उदंडची झाले जन्मोनिया नेले होमुनिया गेले रावण मुलोनी काळाची सत्ता हा शिवोत निरोधाचे पाद पुरुषता चित्रा लागे. अशा प्रकारचा मृत्यू त्याचं दुसरं नाव आहे का? हा मृत्यू सागरासारखा आहे, विशाल आहे, आगार आहे. सगळ्यात खातं शेवटचं टोक आहे. मेले माणसं त्यावेळेला किती दुःख होतं हे सांगायला येत नाही. पण आज सांगायला उभा राहिलेली माणसं मेलेली नसतात. अन्यथा लहान मुलाला सुद्धा मरण नको वाटण्याचं कारण काय आहे तर मरण आपल्या अंतःकरणावर भीतीच्या रूपाने घडलेलं असतं. मरण म्हटलं की माणसं नको नको मृत्यूच्या वेळेला भयान दुःख भोगावं लागते. या स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीराला ज्या वेळेला बाहेर फेकलं जातं नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कुणी प्राण उडाळ सापडे देशे धाना सूर्याजना. त्यावेळेला ज्यावेळी ना होता जे क्लेश होता ती भयानक अशा प्रकारचं दुःख होतं. त्याला संसार सागर म्हणतात. त्याला भवसागराचं दुसरं नाव आहे. ज्ञानोबाई सांगतात एक की जे नवलावो जो जो की जे करून पावो तो तो आपावते आहे. त्या मृत्यूच्या सागरातून तरुण जाण्याकरता जे उपाय करावे ते उपाय आपावतात. कारण लवकर मनुष्य त्या काळाकडे खेचला जातो. आजचा हा जो भवसागर आहे सगळ्यात कठीण आहे. जपानी आणि जपानी काय होत नाही मुखी ना हल्ली मोक्षाईशी साक्ष भूतांची वैष्णवाचा माल खरा सुरतुरा मनुष्याच्या मुखारविंदामध्ये भगवंताचं नाम राहू. मोक्ष शब्दाचा अर्थ भवसागर मुक्त होणं म्हणजे मृत्यू विजय मिळवणं. आणि मृत्यू विजय जर मिळवायचा असेल तर भगवंताचं नाम तुम्ही मुखामध्ये धारण करा. तुकोबरायांचा एक अभंग आहे बघा. नको नको मना गुंतो मायाला काळाला जवळे ग्रासावया काळाची उडी पडेल सोडविना तेव्हा माय बाबा सोडविना राजा देशिता तो धरी आणि सोयरी भरी भरी तुका म्हणी तुला सोडविना कोणी चक्रपाणी बातम्या. कारण ज्याने देवाचं नामचिंतन केलं देव त्याचा ऋणी होतो आणि देव त्याला त्या दुःखातून सोडवण्याकरता सहाय्य करतो. आणि मग ज्याने भगवंताच्या नामचिंतनाची साधना केली त्यांनी सगळी साधना केल्यासारखी होतात. अभंगाच्या तिसऱ्या
योग यागरूपी केली तयाने अमुकी अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. केली तयाने अमुकी जयाने नामचिंतन केली तयाने योग यागरूपी अमुकी केली. योग शब्दाचा अर्थ योग चित्त वृत्ती निरोध त्याची 8 अंग शास्त्राने सांगितलेली आहेत. विचारसागराच्या 7व्या अंगामध्ये पाहून घ्या. योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी त्या प्रत्येकाचं अनुष्ठान करणं अत्यंत कठीण आहे, क्लेशकारक आहे. ज्ञानोबराय सांगतात योग्याच्या वाटा जे निघाली घाटा तया दुःखाच्या वाटा भागाला किंवा योग्या विविधे निर्वेश दिवायाची पादी नम्म धर्म योग्या दुर्लभ तो मिळाले किरा साधनी पाहता पाहता नम्री. योगाची साधना करणारी साधक आहेत, नाही तसं नाही. योगाची साधना केल्यानंतर चित्तवृत्ती स्थिर होते. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नामचिंतन करणाऱ्याला योग करण्याची आवश्यकता नाही. बरं, नामचिंतन करणाऱ्याला यागही करण्याची आवश्यकता नाही. कारण नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली. रामकृष्ण हरी म्हणून एक पाऊल टाकला की एक यज्ञ घडते. किती पण यज्ञ जर करायचा म्हणलं तर काय लागतं बाबा? तूप लागतं. किती तूप लागतं? हत्तीच्या सोंडीसारखी सतत धार त्या यज्ञात तुपाची चालवावी लागते. तुम्ही म्हणाल महाराज पाण्याचा पत्ता नाही, तुपाचे कुठून आणलंच की तू? बरं, आपण तुपाची व्यवस्था करतात त्यात काही शंका नाही. परंतु यज्ञामध्ये आहुती देत असताना त्या मंत्राचा उच्चार करत असताना यथायोग्य पद्धतीने जर नाही उच्चार झाला तर त्याचं प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागतं. इंद्र शत्रू वर्धस्व हा दृष्टांत घरी गेल्यानंतर पाहून घ्या. किंवा मंत्र तरी थोडा तरी घराची होय म्हणून तुकोबाराय सांगतात जाण त्यास आद्य मंत्र तंत्र काळ हे रतो सकळ गोड दोष. म्हणजे जी माणसं शास्त्र जाणती आहेत ज्यांना शास्त्रातलं चांगलं कळतं त्यांना सुद्धा यथा रामकृष्ण हरी रामकृष्ण त्यांना अन्न राहत नाही तर प्रसाद होत असतं. प्रसादे सर्व दुःखानां ह्यानी रसोपजायते संगा जायते काम कामा क्रोधो विजायते क्रोधात होती समूह समूहा स्मृती भ्रमा. मला सकाळी उठल्यानंतर हे संध्याकाळपर्यंत रामकृष्ण हरी हा मंत्र आपण जपला पाहिजे. नामदेवराय वर्णन करतात नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाशी वाहू आम्ही दैवाचे दास पटकळे रायाची टाळ दिंडी घेऊन हाती विठ्ठल नाम गाऊ गीती नामा म्हणेला कुणी सदा अंत नामे वाहू गोविंदा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी समापन होत आहे. आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली ही आजची जगद्गुरु तुकोबारायांची बीज उत्सव. तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष झाली. मी ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो महाराज वैकुंठवासी श्री गुरु शेषराव महाराज देशमुख मठ संस्थान श्रीक्षेत्र पंढरपूर आलो. विष्णू महाराज या वर्षी आमच्या परंपरेला 339 वर्ष झाली. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव असणारे नारायण महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा चालू केला त्यावेळेस पासून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये देशमुख दिंडी ही मानाची दिंडी आहे. म्हणून देशमुख दिंडीला पालखी सोहळ्यात 4 कीर्तन 2 जागर तुकोबारायांच्या पालखी समवेत चांदीची काठी सुद्धा देशमुखाला आली. म्हणून महाराज पूर्वजांनी मागत असताना तुकोबारायांच्याकडे एकच मागितलं की देवा फक्त तुमची सेवा घडावी. म्हणून ही आज बीज उत्सव सुद्धा त्यांच्याच आशीर्वादाने त्यांची सेवा आहे. म्हणून ही माझ्याकडे आलेली सेवा त्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. कविरतैशी केली कटकट वाकरी का नीट देवदानी पायाच्या प्रसादे काही बोलिलो नोदे वद क्षमा करणे संती लोहे अंग होते नोहे हा उपदेश तुमचे बडबड दोषेश तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुकाराम. सर्वांनी हाताने टाळी प्रेमाने तुकोबारायांचं भजन करू. तुकाराम तुकाराम
पाठीमागे संग्राम 2 ताली होते गावातले चाल. त्याच्यानंतर राजाराम कैलास गृहपती. तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा
महाप्रसादाच्या पट्टी बसणार आहेत. बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. या ठिकाणी प्रसादाचं वाटप झाल्याच्या नंतर लागले महाप्रसादाच्या पंक्ती बसणार आहे. बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी भाविक भक्त जे आहेत त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. प्रसाद वाटपानंतर पहिली पंगत फक्त पाहुणे मंडळी, बाहेर गावून आलेले महिला मंडळ तसेच पहिली पंगत बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी पद्म तराशी आंबेर केले उदून राशी स्वयंपाक याशी उदा मारुती बसा भोजनाशी बोला पुंडली.